शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एका अशा शेतकऱ्याची यशोगाथा की ज्यांनी 2 एकर शेतीमध्ये 45 टनाचं भोपळ्याचं भरघोस उत्पादन यशस्वीरित्या घेतले. आजकाल शेती पिकवणं म्हणजे खूप कष्टप्रद काम झाले. शेतीमध्ये वेळेवर घात साधणं अशी एक म्हण आहे. याचा अर्थ की जी काही शेतीतील कामं आपण करतो ती तंतोतंत आणि वेळेवर होणं अपेक्षित असतं. त्यामध्ये थोडा देखील विलंब झाला तरी होत्याचं नव्हतं होऊन जातं. जर एखादा शेतकरी नियमितपणे घात साधत असेल तर वेळच्या वेळी कामं करत असेल तर त्याला उच्च उत्पादन हाती येतच, यात शंका नाही. पण संकटाविना शेतकऱ्याचं आयुष्य टिकसलं. पीक काढणीला आलं आणि एखादी पावसाची सर जर काही येऊन गेली की मागील कित्येक महिने केलेल्या कष्टाची अक्षरशः राख रांगोळी होते. त्यातूनही पीक वाचलं तर मग बाजारात त्याला भाव मिळेल याची शाश्वती नसतेच. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची आगळीवेगळी गोष्ट ऐकणार आहोत. खामगाव हे बुलढाणा जिल्ह्यातलं एक छोटासा तालुका. तेथे श्री नितीन कालवंडे यांची सेंद्रिय शेती आहे. मे महिन्यामध्ये त्यांनी 2 एकर क्षेत्रावर भोपळ्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. भोपळ्याची लागवड करण्याआधी आपल्या शेतामध्ये काडी कचऱ्याचे विघटन करून तयार केलेलं कंपोस्ट खत सर्वत्र पसरून घेतलं. त्यांनी रासायनिक खताचा कोणताही वापर केला नाही. 2 ओळीतलं अंतर 8 फूट ठेवण्यात आलं. त्यावर मल्चिंग पेपर अंथरून घेतला होता आणि 2 फुटास एक छिद्र पाडण्यात आलं, म्हणजे 8 फूट बाय 2 फुटावर एक रोप लावण्यात आलं. अक्षय तृतीयेच्या दरम्यान 1 एकर क्षेत्रावर त्यांनी गावरान बियाणांची लागवड केली होती. उर्वरित 1 एकरावर दिशा या वाणांची लागवड करण्यात आली. या प्लॉटमध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर अत्यल्प करण्यावर नितीन भाऊंचा भर होता. नितीन भाऊ हे मागील कित्येक वर्ष सेंद्रिय शेती करतात. त्यामुळं अन्नद्रव्याची पूर्ती करण्यासाठी प्रभावी अशा जीवाणूंचा वापर करण्यात आला. रासायनिक खतांचा वापर होणार नसल्यामुळं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करण्यास अडथळे येणार होते. नत्र हे अन्नद्रव्य हवेमध्ये 78% असल्यामुळं या अन्नद्रव्याचा जास्त विचार करण्याची गरज नव्हती. फक्त हे हवेतलं नत्र पिकांच्या मुळीला कसं उपलब्ध होईल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी नत्र स्थिर करणाऱ्या प्रभावी जीवाणूंचा वापर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केला. त्यामुळं वेलींचा सर्वांगीण विकास उत्तम झाला. निरोगी तजेलदार पानं दिसू लागली आणि स्फुरद हे अन्नद्रव्य जमिनीमध्ये रॉक फॉस्फेटच्या स्वरूपात असतं. त्याला फक्त विरघळण्याची गरज असते. हे अन्नद्रव्य विरघळण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या उत्तम जीवाणूंचा वापर केला. त्याचा फायदा असा होतो की फुलांची संख्या वाढणे आणि फळं रसरशीत होण्यास मदत होते. आपल्याकडे दख्खनच्या पठारावर पालाश हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणामध्ये आहे. हे अन्नद्रव्य पिकांच्या मुळीला उपलब्ध करण्याची गरज असते. यासाठी पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्यात आला. त्यामुळं फळांचं वजन आणि फळातली गोडी येण्यास मदत होते. जमिनीमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघाल्यामुळं वेलींचा विकास झाला. शिवाय सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड स्वरूपातील कार्यक्षम सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करण्यात आली. या फवारणीमुळं सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज तर पूर्ण झालीच आणि कोणत्याही टॉनिक किंवा वाढवर्धकाची गरज अजिबात भासली नाही. दुष्काळी परिस्थितीमध्ये या पिकांची लागवड झाल्यामुळं या पिकांवर अजैविक ताण पडण्याची शक्यता होती. हा ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉन या अन्नद्रव्याचा अत्यंत कार्यक्षम अशा पद्धतीनं वापर करण्यात आला. त्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या सिलिकॉनचा वापर मात्र टाळण्यात आला होता. जमिनीमध्ये 28% सिलिकॉन नैसर्गिकरित्या उपलब्ध असतं. हेच सिलिकॉन फक्त विघटन करण्याची गरज असते. हे विघटन योग्य प्रकारे वाढावं, पिकांना उपलब्ध व्हावं यासाठी सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर केला.
त्यामुळं वातावरणातील घटक प्रतिकूल असताना या वेली तग धरून राहिल्या हे महत्त्वाचं. शेवटी कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी जैविक कीटकनाशक जसे काही बिवेरिया मेटोरायझम आणि वर्टिसिलियम लेकॅनी याचा वापर केला आणि बुरशी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलिस सबटिलिस या बुरशीनाशकांचा प्रतिबंधात्मक वापर करण्यात आला. 1 आठवडा बुरशीनाशक, तर पुढच्या आठवड्यामध्ये कीटकनाशक आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा बुरशीनाशक अशी 1 आड 1 फवारणी मात्र केली जात होती. त्यामुळं कीड आणि रोग यांच्या नियंत्रणासाठी जास्ती कष्ट करण्याची गरज पडली नाही. पांढरी माशीसाठी एखादी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी मात्र घ्यावी लागली. या संपूर्ण नियोजनासाठी 2 एकर क्षेत्रावर 60,000 रुपयांचा खर्च करण्यात आला आणि 45 टन एवढं उत्पादन मात्र हाती आलं बरं का. एक फळ जवळपास 24 किलोचं भरत होतं आणि या प्लॉटमध्ये सेंद्रिय निविष्ठांचा वापर करण्यात आल्यामुळं पिकांची साठवणूक क्षमता भरपूर वाढली. ज्या वेळेला बाजारभाव कमी होता त्यावेळेला पिकांची काढणी करून त्याची साठवणूक करण्यात येत असे आणि ज्या वेळेला बाजारभावात सुधारणा होत असे त्यावेळेला ही फळं विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत असत. त्यामुळं सरासरी दर जरी पडला तरी पिकांमध्ये वाढलेल्या साठवणूक क्षमतेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. आतापर्यंत 3,60,000 रुपयांचं भरघोस उत्पादन हाती आलं. नितीन भाऊंनी नियोजनपूर्व कामाची आखणी व मेहनतीमुळं त्यांना या क्षेत्रामधून भरघोस उत्पादन आणि उत्पन्न काढण्यात यश आलं. ज्या विभागामध्ये एकरी 12 ते 13 टन भोपळ्याचं उत्पादन घेणं म्हणजे अतिउच्च उत्पादन घेणं असं समीकरण होतं, तिथं एकरी 22.5 टन उत्पादन हाती आलं. तंत्रज्ञानाचा वापर करून दादांनी वेळोवेळी घात साधली असंच म्हणावं लागेल. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.